हॅलो फ्रेंड्स, क्लास 6 मॅथ्स या विषयामधला तिसरा जो टॉपिक आहे इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 3.1 या व्हिडिओमध्ये आपण सोडवू. हा त्यातला पहिला प्रश्न, राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स. त्यातला हा पहिला नंबर आपल्याला दिला आहे 493867 तर यामध्ये शेवटचे जे 3 नंबर्स आहेत त्याच्यापासून युनिट प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड्स प्लेस मिळेल. त्याच्यानंतर 1000, 10,000, त्यानंतर लॅक, 10 लॅक, क्रोर अँड 10 क्रोर. याचा अर्थ इथं 49 करोड आहेत, 38,67,521. त्यामुळे हा नंबर असा लिहिता येईल 49 crore 38,67,521. दुसरा प्रश्न याच्यामधला तो नंबर असा लिहिता येईल 28 crore 41,57,649. आता त्यातला तिसरा नंबर आपल्याला असा लिहिता येईल 2 crore 37,50,145. आणि यातला शेवटचा फोर्थ नंबर तो असा लिहिता येईल 6 crore 79,81,049. नेक्स्ट क्वेश्चन, राइट appropriate symbols in the box less than, equal to or greater than. पहिला यातला नंबर आपल्याला असा दिला आहे 59,21,492 आणि दुसरा आहे 64,79,426. आता याच्यातला दुसरा जो नंबर आहे तो मोठा आहे, त्यामुळे या पद्धतीचं सिम्बॉल येईल तिथं. दुसरी पेअर आहे 7,579 आणि 0. आता याच्यामध्ये ऑब्व्हियसली 7,579 मोठा असणार, त्यामुळे हे सिम्बॉल तिथं त्या बॉक्समध्ये येईल. तिसरी पेअर आहे 48,579 आणि दुसरा नंबर 48,579. हे दोन्ही नंबर्स इक्वल आहेत, त्यामुळे या दोन्हीच्या मध्ये इज इक्वल टू साइन असेल. आणि शेवटी 0 अँड 700, त्याच्यातला 700 हा मोठा आहे 0 पेक्षा. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. 95,754 त्याच्यामधून 38,254 वजा करायचे. मग इथे एकाखाली एक नंबर असे लिहून घेऊ. 4 - 4 0, 5 - 5 0, 7 - 2 5. आता इथं 5तून 8 जात नाहीत, हातच्याला घेऊया. 15तून 8 गेले, 7 शिल्लक राहतील. हातचा इथं परत दिला तर 9तून 4 गेले 5. त्यामुळे उत्तर येईल याचं 57,500. त्याच पद्धतीने दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला या दोन्हीची ऍडिशन करायची आहे. 85,39,652 याच्यामध्ये 53,27,541 ऍड करायचं आहे. मग हे एकाखाली लिहून घेऊ. 2 आणि 1 ची बेरीज 3, 5 आणि 4 9, 6 आणि 5 11, हातचा परत दिला 7, 8 आणि 9 17, पुन्हा हातचा परत दिला 3 आणि 3 6 होतील, 5 आणि 3 8 आणि 8 आणि 5 13. त्यामुळे इथं नंबर असा मिळेल 1,38,67,193. Next question, the expenditure on school nutrition in the month of June was rupees 87,000. If it became rupees 1,69,000 in the month of July, what was the total expenditure for the months of June and July? And next question is, how much more was the expenditure in the month of July than June? म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला जून मधला एक्सपेंडिचर दिलाय, जुलै मधला एक्सपेंडिचर दिलाय आणि टोटल एक्सपेंडिचर विचारलाय. मग टोटल म्हणजे आपल्याला या दोन्हीची करायची बेरीज. मग पहिल्यांदा 87,000 त्याच्यामध्ये 1,69,000 आपल्याला ऍड करायचे. त्यामुळे एका खाली एक या पद्धतीने लिहून घेऊया. 0 + 0 0 + 0 0 + 0, 9 आणि 7 16, हातचा परत दिला 8 आणि 7 15 होतील, हातचा 1. तर उत्तर येईल रुपीज 2,56,000. हा झाला टोटल एक्सपेंडिचर. आता यामध्येच पुढचा आणखी एक प्रश्न असा विचारलाय की जुलै महिन्यामध्ये जून पेक्षा किती जास्त एक्सपेंडिचर आहे. म्हणजे या दोन्ही मधला आता डिफरन्स काढावा लागेल. दॅट मीन्स वी हॅव टू सबट्रॅक्ट 87,000 दॅट इज
the expenditure of June, we have to subtract it from the expenditure of July, that is 1,69,000. म्हणजे 69 म्हणजे 1,69,000 मधून 87,000 सबट्रॅक्ट करायचे. मग इथं शून्यातून शून्य गेला शून्य राहतील, 3 शून्य, 9तून 7 गेले 2 आणि 6तून 8 जात नाहीत म्हणून 16तून 8 गेले 8, हातचा परत दिला, 1तून 1 गेला 0 राहतील. म्हणजे जूनपेक्षा जुलैमध्ये 82,000 इतका जास्त खर्च झालेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन, इन द फायनान्शियल इयर an organization deposited rupees 9,25,498 in income tax in the month of February and rupees 11,49,505 in income tax in the month of March with the income tax department. How much total income tax was deposited in the 2 months? म्हणजे या दोन्हीचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. फेब्रुवारीमध्ये रुपीज 9,25,498 इतका डिपॉझिट केला आहे आणि मार्चमध्ये 11,49,505 इतका डिपॉझिट केला आणि विचारलाय टोटल किती, म्हणजे या दोन्हीची करायची बेरीज. 8 आणि 5 13, हातचा 1 9 आणि 1 10, हातच्याला 1 5 आणि 5 10 0, पुन्हा हातचा 1 10 आणि 5 15, हातच्याला 1 5 आणि 2 7, 9 आणि 1 10, हातचा 1 2. So rupees 20,75,003. This is the total amount.